तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ नवेगाव बांधमध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन ऐतिहासिक ठरला आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून तब्बल 20 ते 25 हजार पर्यटकांनी नवेगाव बांधला भेट दिल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे अवघ्या 4 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या नौकाविहार सेवेलाही पर्यटकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात तब्बल 1131 पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निसर्गरम्य नवेगाव बांध पर्यटन स्थळ 15 ऑगस्ट रोजी पर्यटकांनी अक्षरशः गजबजून दिलं. सकाळपासूनच नवेगाव बांधच्या दिशेने दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दिवसभरात तब्बल 20 ते 25 हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक एकाच दिवशी दाखल झाल्याने पार्किंग पासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. वन विभागाच्या डिपो परिसरासह उपलब्ध जागांमध्ये वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली. मात्र या गर्दीने नवेगाव बांधच्या पर्यटनाची वाढती लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित केली. नव्याने चालू झालेल्या बोटिंगमध्ये आज 15 ऑगस्ट असल्यामुळे नवेगाव इथं मोठ्या प्रमाणात आणि आमच्या बोटिंगला आजपर्यंत 4 महिन्याच्या कालावधीत इथं आमची बोटिंगची तिकीट 1131 कटलेली आहे. मला तरी वाटते मी आता इथं जवळजवळ 4-5 वर्ष काम करीत आहो. इथं नवेगाव नॅशनल पार्कला 4-5 वर्षाच्या कालावधीत एवढी गर्दी मी आजपर्यंत बघितली नाही आणि ह्याच्या पहिला लहानपणीपासून बघितलं एवढी गर्दी बघितली नाही. इथली बोटिंगची जे व्यवस्थापन आहेत यांचे सुनील तरुणे म्हणून आहेत, यांना लीज मिळाली आहे. ते इथली व्यवस्थापन ते बघत आहे. SK इन्फ्रा म्हणून कंपनी आहे, त्यांच्याकडे बोटिंगची व्यवस्थापन आहे. नवेगाव बांधमध्ये सुमारे 4 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या नौकाविहार सेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 15 ऑगस्ट रोजी तब्बल 1131 पर्यटकांनी बोटिंगसाठी नोंदणी केली. गेल्या 4 महिन्यातील एका दिवसातील हा सर्वाधिक प्रतिसाद असल्याचं सांगण्यात येत आहे. नवेगाव नॅशनल पार्कमध्ये मागील 5 ते 6 वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रवीण शिवणकर यांच्या मते एवढी मोठी गर्दी यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. नवेगाव बांधचा पर्यटन विकास गेल्या काही काळात वेगाने होताना दिसत आहे. रॉक गार्डनची दुरुस्ती, नौका विहार सेवा, हिल टॉप गार्डन आणि मिरर हाऊस यांसारख्या सुविधांमुळे पर्यटकांसाठी नवे आकर्षण निर्माण झालं आहे. पूर्वी सायंकाळी 4 नंतर पर्यटकांची संख्या कमी होत असे, मात्र आता रात्री 8 वाजेपर्यंत नवेगाव बांध परिसरात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत असल्याचं नवेगाव बांध फाउंडेशनचे सचिव रामदास बोरकर यांनी सांगितलं. पर्यटन संकुल जे आहे ते साधारण 80 हेक्टर मध्ये आमचं चित्र दिसतोय, पण 80 हेक्टर पैकी मोजक्या 30 ते 35 हेक्टर मध्ये नवेगाव बांध पर्यटन संकुलाचं वास्तव्य आहे. त्याच परिसरामध्ये पर्यटन पसरलेलं आहे. नवेगाव बांध जलाशय जो आहे तो 3000 एकराचा आहे आणि त्याच्या सभोवतालच्या टेकड्या ह्या नवेगाव बांध पर्यटन स्थळाचं हृदय आहे. परंतु मागील काही दिवसामध्ये नवेगाव बांध पर्यटन संकुल परिसरातील 4 गट जे आहेत ते झुडपी जंगलाच्या नावाखाली राखीव करण्याचं षडयंत्र या ठिकाणी प्रशासनानं आखलेलं आहे आणि हे जर असं झालं तर नवेगाव बांध पर्यटनाला बाधा पोहोचेल. म्हणून आमची अशी विनंती आहे की नवेगाव बांध पर्यटन स्थळाला जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याला बाधा पोहोचू नये म्हणून जनभावना लक्षात घेऊन प्रशासनानं निर्णय करायला पाहिजे आणि नवेगाव बांध पर्यटन संकुलाचे 4ही गट राखीव करण्यापासून टाळायला पाहिजे. ते महसुलाच्याच ताब्यात असायला पाहिजे, जेणेकरून इथला विकास झपाट्यानं करता येईल. रोजगाराच्या मोठ्या संधी या पर्यटन स्थळी असून शहराकडे जाणारा लोंढा आपल्याला नवेगाव बांध इथेच थांबवता येईल. नवेगाव बांधमध्ये केवळ निसर्ग सौंदर्यच नाही तर कुटुंब आणि मुलांसाठीही मनोरंजनाच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. उंट आणि घोडेस्वारी, मुलांसाठी छोटी रेल्वे, उद्याने, फवारे, झुले तसेच विविध मनोरंजनाची साधनं पर्यटकांचं आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवेगाव बांधमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
मात्र यंदाच्या 15 ऑगस्टला झालेली गर्दी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी ठरली. नवे गाव बांधला मोठी ऐतिहासिक आणि नैसर्गिक पार्श्वभूमी देखील लाभली आहे. विशाल जलाशय, घनदाट जंगल, विविध प्रजातींचे पक्षी आणि वन्यजीव यामुळे या परिसराने पर्यटनाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा परिसर जवळ असल्यामुळे निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींसाठी नवेगाव बांध विशेष आकर्षण ठरतं. पक्षी अभ्यासक डॉक्टर सलीम अली यांच्या नवेगाव बांध परिसरातील पक्षी वैविध्यतेच्या अभ्यासाचाही संदर्भ या पर्यटन स्थळाच्या इतिहासाशी जोडला जातो. आजच्या घडीला तिथं शिकारा बोट आहे, स्पीड बोट आहे, मोटार बोट आहेत, पायडल बोट्स आहेत आणि खूप चांगल्या प्रकारच्या बोट्स आम्ही इथं उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट बोटिंगसाठी पण इथं येतात. आणखी आम्ही काही वनस्पती लावतोय जे विदेशी पक्षी येतात आणि त्यांचं अन्न तिथं मिळायला पाहिजे त्यांना. तर याच्यासाठी पण आम्ही काही प्रयत्न, आमचे कंटिन्युअस प्रयत्न चालू आहे. फॉर एक्झाम्पल लहान मुलांसाठी ट्रेनची व्यवस्था केलेली आहे, उंटाची व्यवस्था केलेली आहे, घोड्यांची व्यवस्था केलेली आहे. तपली साहेबांच्या मुळे ह्या नवेगावला एक नवेगाव नॅशनल पार्क असं नाव मिळालं. त्या चितमली साहेबांनी ह्या एरियाचं, जंगलाचं, इथल्या पूर्ण म्हणजे पर्यटन पक्षी जे येतात त्याचं मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आणि तो पूर्ण इथल्या लोकांना घेऊन जंगलाचा पूर्ण अभ्यास केला. फॉर एक्झाम्पल माधवराव पाटील डोंगरवार साहेबांचं नाव ऐकलं असणार. त्यांची खूप मदत त्यांना ह्या अभ्यासात इथल्या ह्या जंगलाचा पूर्ण अभ्यास करायला लागला असेल. काही पिरियडमध्ये इथं डॉक्टर सलीम अली हे सुद्धा इथं राहिलेत आणि त्या व्यक्तींनी सुद्धा ह्या जंगलाच्या किती प्रकारच्या प्रजाती आहेत ह्या जंगलांमध्ये, म्हणजे किती प्रकारचे पक्षी ह्या जंगलाच्या एरियामध्ये राहतात हे त्यांनी पूर्ण सर्च केलं आणि म्हणजे इथल्या ह्या जंगलाला पक्षी अभयारण्य, डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य असं नाव देण्यात आलं. ग्लास ब्रिज आणि ग्लास ब्रिज हा कॉन्सेप्ट जो ज्या पद्धतीने आणि जिथून टाकतोय आम्ही, तो म्हणजे आम्ही जसं चायनाला जातोय किंवा चायनामध्ये जो म्हणजे ग्लास ब्रिजवर चालतोय, तर तो ग्लास ब्रिजचा कॉन्सेप्ट आम्ही इथं टाकतोय आणि तो एक सुंदर कॉन्सेप्ट जेव्हा तयार होईल आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तयार होतील आणि एक झोन तयार होईल, आम्ही पार्किंगची झोन करतोय, बटरफ्लाय गार्डन तयार करतोय आणि ही बटरफ्लाय गार्डन हा कॉन्सेप्ट जबरदस्त कॉन्सेप्ट आहे, खूप जोरदार कॉन्सेप्ट आहे. आणि बटरफ्लाय गार्डनमुळे विद्यार्थ्यांना आणि लोकांना आम्ही किती प्रकारचे बटरफ्लाय आहेत आणि कसे बटरफ्लाय असतात, त्यांची निर्मिती कशी होते, बटरफ्लाय हे सगळ्या गोष्टींचा नॉलेज आम्ही बटरफ्लाय गार्डनच्या माध्यमातून टुरिस्टला देणार आहोत. सगळं तयार करताना आम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पोल्युशनवर कंट्रोल करणे. टुरिझम वाढेल, पक्षी जे आहेत, बर्ड्स आहेत, आमचं ते तलाव आहे, याच्यामध्ये पोल्युशन व्हायला नको. पर्यटकांची वाढती संख्या आता स्थानिक रोजगारालाही चालना देत आहे. हॉटेल, भोजन व्यवस्था, फळे आणि स्थानिक खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होत आहे. स्थानिक खाद्यपदार्थ, भेळ, विविध प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ आणि फळे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय परिसरातील मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठीही अनेक पर्यटक भेट देतात. भविष्यात नवेगाव बांधला आणखी आकर्षक पर्यटन स्थळ बनवण्याच्या दृष्टीने मनोहर उद्यान, बटरफ्लाय गार्डन आणि ग्लास ब्रिज यांसारख्या संकल्पनांचाही विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पर्यटन विकासासोबत पर्यावरण संरक्षणालाही तितकेच महत्त्व देणं गरजेचं आहे. नवेगाव नॅशनल पार्क परिसरात प्रदूषण होऊ नये, वन्यजीव आणि पक्ष्यांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. एकाच दिवशी 20 ते 25 हजार पर्यटकांची उपस्थिती आणि 1131 पर्यटकांनी केलेले नौकाविहाराचे पंजीयन ही नवेगाव बांधच्या वाढत्या लोकप्रियतेची मोठी पावती मानली जाते. रॉक गार्डन, हिलटॉप गार्डन, मिरर हाऊस, नौकाविहार, मुलांसाठी मनोरंजनाच्या सुविधा, धार्मिक स्थळं आणि समृद्ध वनसंपदा यामुळे नवेगाव बांध पुन्हा एकदा विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आपली ओळख मजबूत करतात. मात्र पर्यटकांची संख्या वाढत असताना पार्किंग, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधांचं नियोजनही तितकंच महत्त्वाचं ठरतं. 15 ऑगस्टला नवेगाव बांधने गर्दीने नवे विक्रमाचं चित्र दाखवलं आहे. आता या वाढत्या पर्यटनाला योग्य नियोजन आणि पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाली तर येणाऱ्या काळात नवेगाव बांधचा पर्यटन चेहरा मोहरा निश्चितच बदलू शकतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.